मतदारसंघ जे आहे आमच्या येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व माता बहिणींना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीमध्ये फार मोठ्या अडचणी असताना सुद्धा त्यांनी मला चांगल्या बहुमताने निवडून दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. भुजबळांवरती काहीच बोलणार नाही, काय कारण? संपला विषय. मी काय बोलणार नाही. वेळ पडली त्यांचं मार्गदर्शनही केलं असं आहे ना, माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कुणाच्या विरुद्ध कशाला बोलू. सगळ्यांना शुभेच्छा. चला. वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरलाय. ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही मी म्हणत नाही. आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे ठीक आहे, पण कुठेच हे घडता कामा नये, कुठल्याच गावात हे होता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि हे वाढता कामा नये. पुढचं कसं म्हणजे त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेला हे नियम ठरलेले आहेत, पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही. आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना देण्यात येणारच. साहेब, बीडच्या आणखी अशा काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली. काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं. निवडणुकीपुरतं होतं. अशा काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली. काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं. निवडणुकीपुरतं होतं. वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरलाय. ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही मी म्हणत नाही. आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे ठीक आहे, पण कुठेच हे घडता कामा नये, कुठल्याच गावात हे होता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि हे वाढता कामा नये. मृत्यू झालाय. आमदार सुरेश धस असतील आणि अंजली दमन या दोघांनी याच्यावर पुन्हा एक संशय व्यक्त केला आहे की हा घातपात आहे की अपघात. आता ठीक आहे, आता पोलीस कारवाई करतायत, काही लोकांना मोका लावला आहे आणि ही काय कारवाई लवकर संपणार नाही. ते फार टोकापर्यंत जाईल ती कारवाई. आणि मुख्यमंत्र्यांनी अश्योर्ड केलं, ते होम मिनिस्टरसुद्धा आहे की कुणाला याच्यातून काय सुटका मिळणार नाही. शेवटचा प्रश्न, बीड वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरलाय. ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही मी म्हणत नाही. आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे ठीक आहे, पण
कुठेच हे घडता कामा नये, कुठल्याच गावात हे होता कामा नये. साहेब त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे माणिकराव कोकट आणि हे वाढता कामा नये. ते काहीच बोलणार नाही. काय संपलं. कारण? आणि संपला विषय. वेळ पडलं मी मी काय त्यांचं बोलणार मार्गदर्शनही नाही. घेईल. वेळ पडलं त्यांचं मार्गदर्शनही घेईल असं. असं आहे ना, माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कुणाच्या विरुद्ध कशाला बोलू. सगळ्यांना शुभेच्छा. चल. संक्रांत उद्यापासून संक्रांत होते. 3 दिवस येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो, परंतु नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. माझी विनंती सगळ्या येवलाला सगळ्या लोकांना आहे महाराष्ट्रात, उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात, दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. असं जर कोण मांजा विकत असेल, असा जर कोणी मांजा वापरत असेल तर ताबडतोब त्याला थांबवलं पाहिजे आणि तो थांबला नाही तर ताबडतोब पोलिसांकडे कंप्लेंट केली पाहिजे. शुभेच्छा. आणि त्यांना पकडून दिलं पाहिजे आणि मग पोलीस त्यांचा काय हिशोब करायचं करते. सर मतदार सर येवल्यात. आता अनेकाच्या पतंगी तर कापल्या. ठीक आहे, उद्या आणखीन आपल्या सहकाऱ्यांबरोबर शक्य झालं तर पतंग अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात, मग आता आपली पतंग कापली गेली राजकारणात नाही. 40 वर्षासाठी. माझी पतंग नाही कापली. मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो 5व्या वेळेला आहे. आणि हे लक्षात घ्या, माझा जन्म येवल्यात झालेला नाही, माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही, तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे 20 वर्ष आणि पुढच्या 5 वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे. मग आता माझी आपण पतंग